सवंगडी सोडून गेले म्हणता, मग ते सोडून का गेले असा विचार करा असं म्हटलेलं आहे नीलम गोरेंनी. तुम्ही समजून घेतलं नाही म्हणून सोडून गेले असं नीलम गोरेंनी म्हटलंय. नीलम गोरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. यापुढे मला खूप ट्रोल केलं जाईल असं देखील नीलम गोरेंनी म्हटलंय. सवंगडी सोडून गेले. आपल्या घरचा एखादा सेवक सोडून गेला तरी मी 2 दिवस विचार करते की आपलं काही चुकलंय का. 60 लोक 70 लोक सोडून जातात, हजारो जिल्हा प्रमुख निघून जातात. त्यांचा काहीच विचार का नाही मनामध्ये करत. आणि परत ते म्हणतात मला समजून घेतलं नाही. अहो तुम्ही त्यांना समजून घेतलं नाही म्हणून ते सगळे निघून गेले. हा एक त्याच्यामधला भाग मला वाटतोय. आणि दुसरं असं आहे की मला पूर्वी मी सांगायला नाव पण हरकत नाही, मला रामदास कदम साहेब पण एकदा बोललेले की यांचं असं असतं की विजय असला की त्यांचा असतो आणि पराभव असला तर आमचा असतो. ते मला मी कधी विजयाच्या मिरवणुकीला जात नाही. आता इतके झटले लोक महानगरपालिकेसाठी, पण त्याच्या कमिट्या करताना यांना एक शब्दांनी सुद्धा विचारलं नाही. ती पद्धतच आहे. शेवटी कसं आहे की किती प्रमाणामध्ये सहन करायचं याची प्रत्येकाची मर्यादा ठरलेली आहे. आणि काय आता काही गोष्टी बोलायच्या नाहीत त्यामुळे ती कविताशी त्यांनी ती वाचली शेवटची की मला कोणी समजून घेतलं नाही म्हणून. तर मला काय वाटतं की एवढे मोठे प्रश्न असताना मोठे साहेब होते, त्यांना प्रश्न नव्हते का? त्यांची मी ऋणी आहे याच्यासाठी की त्यांनी मला 3 वेळेला आमदार केलं. आता याच्यानंतर मला एवढं ट्रोलिंग होणार आहे की ते ट्रोलिंग म्हणजे कारण ते 20 पैसे रेटप्रमाणे 3 दिवसाचं ट्रोलिंग ठरलेलं असतं. ते 3 दिवस होतंच ट्रोलिंग. आणि त्याच कॉमेंट्स परब साहेब काहीतरी माझं म्हणणं नवीन काहीतरी शोधून तरी घालायला पाहिजे त्यांनी. तेच होत असतं. दुसरं मला कळलं नाही कोणी रेडा मारला का कोणी अजून देवीकडे गेलं. अरे आपण स्वतः काय काय करतो श्रद्धेच्या नावाने, त्याचा प्रत्येकाला स्वतःला माहिती आहे ना काय करतो.